शुभम, उत्कृष्ट अशी गोलंदाजी शुभम यांच्याकडून पाहायला मिळते. शुभम यांचे चेंडू सुंदर असा मारलेला फटका डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेने खातं खोलतंय चाळकवाडी संघाचं. चाळकवाडी संघाचं खातं खोलतंय. एका धावेने डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला होता. धावसंख्या झाली ती 1-1 अशी चाळकवाडी संघाची. अगली गेंद शुभम यांची. सुंदर असा चेंडू हलक्या हाताने खेळलेला हा फटका एका धावेसाठी. एका धावेवरती समाधान मानावे लागेल चाळकवाडी संघाचे फलंदाज. अगली गेंद लेकर शुभम. बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी, सटीक गेंदबाजी शुभम द्वारा. दीपक, अच्छी गेंदबाजी शुभम द्वारा, पढ़ नहीं पाए इस गेंद को और डॉट बॉल. अगली गेंद शुभम की. बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी, सटीक गेंदबाजी. एक और डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपलेला इथे. धावसंख्या झाली फक्त 2 धावा. चाळकवाडी संघाची 1-2 धावा अशी स्थिती. पहिल्या षटकाच्या समर्थन धावसंख्या झाली आहे 2, 1-2. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल शुभम यांच्याकडून. शुभम यांनी केवळ 1 विकेट आणि 2 धावा. 4 षटकांचा होणारा हा सामना. पुढचा गोलंदाज येत किरण. ठोसेघर संघाचा दुसरा गोलंदाज आहे किरण. सामने बल्लेबाजी के लिए तैयार है विशाल. किरण अगली गेंद लेकर तैयार किरण. ये गेंद बहुत ही अच्छी गेंद लेकिन ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर. व्हाइट बॉल का इशारा था हुआ अंपायर द्वारा. अतिरिक्त रन का इजाफा होता हुआ यहाँ पर. धावसंख्येमध्ये भर चाळकवाडी संघाची. धावसंख्या 3, 1-3 अशी धावसंख्या झाली चाळकवाडी संघाची. किरण दूसरी ओर लेकर आ रहे हैं किरण. अगली गेंद किरण की. बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर लेकिन अच्छी गेंदबाजी, बहुत ही शानदार गेंदबाजी किरण द्वारा. डॉट बॉल यहां पर साबित होती हुई. अगली गेंद लेकर तैयार किरण. बल्लेबाजी के लिए तैयार है विशाल. बहुत ही अच्छी गेंदबाजी, पटकी हुई गेंदबाजी. गेंद जा रही है डिक्लेयर जोन में. 1 रन. धावसंख्या झाली चाळकवाडी संघाची 4 धावा. 1-4 चाळकवाडी संघाची धावसंख्या 4. अगली गेंद लेकर तैयार किरण. सामना करेंगे बल्लेबाज विशाल. एक लंबा स्ट्रोक लेकिन गेंद जाएगी डिक्लेयर झोन मध्ये. 1 धाव. धावसंख्या झाली चाळकवाडी संघाची 5 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झाली चाळकवाडी संघाची 5 धावा. 1-5. किरण आहे बॉलिंग मार्चवरती आणि सामना करतोय तो विशाल. लेग स्टंपच्या बाहेर बॉल. वाईड बॉलचा इशारा अंपायर द्वारा. अतिरिक्त धावेची भर पडलेली इथे. धावसंख्या झाली चाळकवाडी संघाची. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या आहे 6 धावा. किरण का सामना करेंगे विशाल. ये गेंद लेग स्टंप के बाहर गेंद थी, कट किया डिक्लेयर जोन में. 1 रन के लिए. चाळकवाडी संघाची धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या झाली टोटल 7 धावा.
धावसंख्या आहे 7. 1 बाद 7 अशी स्थिती चाळकेवाडी संघाची. अगली गेंद लेकर तैयार है किरण, बल्लेबाजी के लिए तैयार है विशाल. अच्छी गेंद, यॉर्कर लेन की गेंद. 1 रन पूरा किया बल्लेबाजी दौड़कर. धावसंख्येमध्ये भर. चाळकेवाडी संघाची धावसंख्या 8 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्राईकवर आहे तो दीपक, लेग स्टंपच्या बाहेर. लेग व्हाइट बॉल, अंपायर का इशारा व्हाइट बॉल और 2 रन का इजाफा होता हुआ. धावसंख्या झाली चाळकेवाडी संघाची 10. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. किरण यांचा सामना करतोय तो विशाल. सुंदर असा चेंडू किरण यांनी 2 षटकाच्या समोर. धावसंख्या केवळ चाळकेवाडी संघाची फक्त 10 धावा. 1 बाद 10. चाळकेवाडी संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समोर समाप्तीनंतर 10 धावा. ठोसेघर संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी दोन्हीही गोलंदाजांनी सटीक गोलंदाजी केलेली आहे. अगले गेंदबाज है अमित. ये गेंद बढ़िया गेंद थी, उतना ही शानदार करारा स्ट्रोक. गेंद जाते हुए डिक्लेयर जोन में 2 रन के लिए. धावसंख्येमध्ये भर. चाळकेवाडी संघाची धावसंख्या जाती 12 वरती. और अमित तीसरी ओवर की दूसरी गेंद लेकर तैयार है. अमित उनके सामने बल्लेबाजी के लिए तैयार है दीपक. ये गेंद लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर. व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा. अतिरिक्त रन का इजाफा होता हुआ स्कोर बोर्ड में. धावसंख्या झाली चाळकेवाडी संघाची 13 धावा. अमित बल्लेबाजी की तैयार दीपक. यह गेंद बहुत ही बढ़िया गेंद यहाँ पर और डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धावेची भर. चाळकेवाडी संघाची धावसंख्या 14. अगली गेंद लेकर तैयार है अमित. बढ़िया गेंद, उतना ही शानदार स्ट्रोक. यहाँ पर फील्डर वहाँ है पर मौजूद और झटका लगता हुआ चाळकेवाडी टीम के लिए. दूसरा विकेट खोया दीपक के रूप में. दूसरा विकेट गिरता हुआ चाळकेवाडी टीम का. 2 गडी बाद चाळकेवाडी संघाची धावसंख्या 14. हा होणारा सामना 4 षटकांचा. पुढचा चेंडू घेऊन येतो अमित. सचिन यांच्यासाठी 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दूसरी धाव देखील आराम के साथ पूरे किए. धावसंख्या झाली थी 16. अगली गेंद लेकर तैयार अमित. सामना करेंगे सचिन. सचिन ने एक शानदार स्ट्रोक यहाँ पर. 1 रन पूरे किए. दूसरे रन से पलटे. खतरा हो सकता है यहाँ पर, लेकिन 2 रन पूरे किए बल्लेबाज ने दौड़कर. धावसंख्येमध्ये भर झाले. चाळकेवाडी संघाची धावसंख्या 18 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ठोसेघर संघाकडून. अमित पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर असा मारला फटका, उंच असा फटका. फिल्डर आहे तिथे. कॅच ड्रॉप झालेला आहे. एक जीवनदार म्हणावं लागेल सचिन यांना. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरं षटक समाप्त झालेलं आहे इथे. 3 षटकात समाप्त. धावसंख्या झाली आहे 20 धावा चाळकेवाडी संघाची.
3 षटकाच्या समोर धावसंख्या चायकोडी संघाची 20 धावा. नवीन गोलंदाज चौथा आणि शेवटचं षटक असेल हे. सिद्धू गोलंदाजी के लिए. सिद्धू अगली गेंद बहुत ही बढ़िया गेंद, हल्के हाथों से कट किया यहाँ पर 1 रन के लिए और 1 रन पर संतुष्ट दोनों बल्लेबाज. धावसंख्या झाली चायकोडी संघाची 21. सिद्धू सचिन स्ट्राइक पर है. सचिन गेंदबाजी के लिए तैयार. सिद्धू गेंद अच्छी गेंद, उतना ही शानदार स्ट्रोक यहाँ पर. 1 बाउंस, 1 रन पूरी की दूसरे से पलटे और यहाँ पर खतरा हो सकता है. 1 ही रन पर से दूसरा रनआउट के रूप में एक और विकेट खोया यहाँ पर चायकोडी टीम का. नवीन फलंदाजीसाठी तयार होत आहे ओमकार. धावसंख्या झाली चायकोडी संघाची 22 धावा. सिद्धू यंग गेंदबाज है, अच्छे गेंदबाज है सिद्धू. अगली गेंद बढ़िया गेंद, बहुत ही शानदार गेंद यहाँ पर. अपील जोरदार और यहाँ पर एक और विकेट. चायकोडी संघाचा गडी बाद झालेला इथे. धावसंख्या झाली 22. नए बल्लेबाज राजू चाळके गेंदबाजी के लिए तैयार है. सिद्धू अगली गेंद. राजू चाळके बीट हुए, बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे थे लेकिन पूरी तरीके से बीट हुए. कोई रन नहीं इस गेंद पर. एक और डॉट बॉल यहाँ पर. सिद्धू राजू चाळके तैयार है बल्लेबाजी के लिए. एक फटका, 1 रन पूरा किया दूसरे से पलटे, खतरा हो सकता है यहाँ पर लेकिन 2 रन पूरे किए. मिस फील्डिंग यहाँ पर, खतरा हो सकता है यहाँ पर. एकच धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेला आउट झालाय. ओके, 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या झाली 24 धावा. चायकोडी संघाची धावसंख्या 24. ठोसेकर संघाकडून गोलंदाजीचा आक्रमण सुरू आहे. सुंदर असा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 1 धाव. 4 षटकाच्या सामन्यात धावसंख्या केवळ चायकोडी संघाची 25 धावा. 26 धावांचं आव्हान आहे. 4 षटकाच्या सामन्यात धावसंख्या चायकोडी संघाची 25 धावा. विजयासाठी 26 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. धर्मवीर चषक 2024 ची ही सेमीफायनल चाळकेवाडी वर्सेस ठोसेगर या दोन्ही संघांमध्ये हा अटीतटींचा सामना. ठोसेगर संघाने आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. सामना लवकरात लवकर खेळायचा आहे. चायकोडी संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ठोसेगर संघाचे फलंदाज पाठवायचे आहे.
चाळकवडे संघाने 26 धावांचं आव्हान ठेवले आहे ठोसेघर संघासमोर. 24 बॉल आणि 26 धावांचं मापक मोजकच आव्हान आहे. लवकर जायचं आहे फलंदाजाने, धावत जायचं आहे. थोडं वेळ आपल्याकडे खूपच कमी आहे. सूर्यास्त होत आहे. अजून एक मॅच होणार आहे, याच्यानंतर फायनलची मॅच होणार आहे. ठोसेघर संघाचे ओपनर बल्लेबाज शुभम आणि सचिन स्ट्राइक पर येतो. शुभम गोलंदाजीसाठी तयार आहे तो सचिन चाळके. पारी की शुरुआत करने आए सचिन. पहली ओवर की पहली गेंद लेकर बढ़िया गेंद, यहाँ पर खतरा हो सकता है. फील्डर वहां पर मौजूद. पहला झटका शुभम के रूप में. पहली ही गेंद पर पहला विकेट ठोसेघर टीम का. पहिला गडी बाद झालेला आहे ठोसेघर संघाचा, आणि तोही शुभमच्या रूपात. हा बडा झटका म्हणावा लागेल ठोसेघर संघासाठी. पुढचा बॅट्समॅन लवकरात लवकर यायचा आहे, अमित. चाळकवडे संघाकडून सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल सचिन यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट घेतलेला सचिन यांनी. पुढचा चेंडू घेऊन सचिन सामना करतोय तो अमित लोहार यांनी पटकवलेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव ठोसेघर संघाचं खातं खोलतंय एका धावेने. एक बाद एक अशी स्थिती ठोसेघर संघाची. पुढचा चेंडू घेऊन येतो तो सचिन. अमित यांच्यासाठी लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर गेंद. वाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा. धावसंख्या झाली 2 धावा. ठोसेघर संघाची धावसंख्या 1 बाद 2 अशी. सचिन बॉलिंग मार्च पर तैयार है, बल्लेबाजी के लिए तैयार है. अमित स्लोअर गेंद यहाँ पर. एक और गेंद डिक्लेयर जोन में. 1 रन. धावसंख्या झाली 3 धावा. अगली गेंद लेकर तैयार सचिन. अमित के लिए स्लोअर गेंद, बढ़िया गेंद यहाँ पर. डिक्लेयर. 1 रन. कीपर बीट हुए पूरी तरीके से, बल्लेबाज भी बीट हुए. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ठोसेघर संघाची 4 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अगली गेंद लेकर तैयार सचिन. बढ़िया गेंद, यॉर्कर लेन, फुल टॉच गेंद थी. अच्छी गेंदबाजी सचिन द्वारा. ठोसेघर संघाची धावसंख्या झाली फक्त 4 धावा. 1 बाद 4 अशी. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू सचिन यांचा. एका धावेसाठी खेळायला हा फटका. 1 धाव पूर्ण करतोय. एका षटकाच्या संबंधित धावसंख्या होती ती ठोसेघर संघाची 5. 1 बाद 5 अशी स्थिती. पुढचा गोलंदाज
नवीन गोलंदाज होते तो चायकोडे संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो तो संदीप चाळके. संदीप दुसरं षटक घेऊन येतोय संदीप आणि हा चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव. धावसंख्या झाली आहे 6 धावा. ठोसेकर संघाचे 6 धावा. पुढचा चेंडू घेऊन येतोय संदीप. सुंदर सा मारला पटका. फील्डर वहां पर मौजूद. एक और झटका यहाँ पर अमित के रूप में. अमितच्या रूपात लागलेला हा ठोसेकर संघाला मोठा झटका आहे. नेक्स्ट बॅट्समॅन रमेश हा देखील उत्कृष्ट असा फलंदाज आहे. अगली गेंद लेकर तैयार है संदीप. सामना करेंगे रमेश. फुल टॉस गेंद. लंबा शॉट यहां पर. फील्डर वहां पर मौजूद और रमेश आउट होकर वापस लौटेंगे. लगातार 2 विकेट संदीप. बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी संदीप द्वारा और हैट्रिक पर है संदीप. इसके पहले भी इसी टूर्नामेंट में संदीप ने हैट्रिक ली है. इकलौता गेंदबाज है ये. नए बल्लेबाज आहे अक्षय. संदीप आहे तो हॅट्रिक वरती. याच्या अगोदर सुद्धा त्याने अशी कामगिरी केलेली आहे. आजच्या दिवसाच्याच खेळात लगातार 3 विकेट घेऊन हॅट्रिक घेतली होती संदीप यांनी आणि पुन्हा एकदा हॅट्रिक वरती आहे संदीप. पुढचा चेंडू आणि हा हॅट्रिकचा चेंडू होता. हॅट्रिक हुकलेले आहे पण निर्धाव चेंडू जातो इथे. बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाज कर रहे संदीप चाळके. अगली गेंद संदीप की. यॉर्कर लेन की गेंद. एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश. बढ़िया फील्डिंग यहाँ पर लेकिन हल्की सी मिस फील्डिंग. 2 रन पूरे किए बल्लेबाज ने दौड़कर. धावसंख्येमध्ये भर झाली आहे ठोसेकर संघाची. धावसंख्या 8 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे संदीप यांचं. धावसंख्या ठोसेकर संघाची 8. अगली गेंद लेकर तैयार है संदीप. बढ़िया गेंद. उतना ही बेहतरीन स्ट्रोक. यहाँ पर 1 रन पूरा किया. यहाँ पर खतरा हो सकता है लेकिन 2 रन पूरे किए आराम के साथ बल्लेबाजों ने दौड़कर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ठोसेकर संघाची 10. धावसंख्या आहे ती 10. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ठोसेकर संघाची 10. विजयासाठी चायकोडे संघाने आव्हान ठेवलं ते 26 धावांचं. विशाल अगली गेंदबाजी के लिए तैयार है विशाल. ये गेंद यॉर्कर लेन की गेंद. ऊंचा स्ट्रोक. फील्डर वहां पर मौजूद.
और सुरक्षित अपने हाथों में कैद किया इस गेंद को। एक और विकेट यहां पर गिरता हुआ ठोसगर टीम का। तीसरी ओवर की पहली गेंद पर अच्छी शुरुआत इस ओवर की। विशाल दौरा नवीन बैट्समैन आले तो अजय। विशाल अगली गेंद के लिए तैयार है। विशाल नए बल्लेबाज है क्रीज पर। गेंद विशाल की बढ़िया गेंद, यॉर्कर लेंथ की गेंद, उतना ही शानदार करारा स्ट्रोक यहां पर। हल्की सी मिस फील्डिंग, 2 रन पूरे किए बल्लेबाज ने दौड़कर। अच्छी रनिंग एंड बिटवीन द विकेट दोनों के बीच में। धावसंख्या मध्ये भर। धावसंख्या झाली ठोसगर संघाची धावसंख्या 12। तिसरं षटक प्रगतीपथावर आहे विशाल यांचं। विशाल अगली गेंद लेकर तैयार। और ये गेंद बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी यहां पर। एक और डॉट बॉल निकालने में कामयाब हो चुके हैं विशाल। धाव संख्या थी 12, ठोसगर संघाची धाव संख्या 12। अच्छी गेंदबाजी विशाल द्वारा। अगली गेंद लेकर तैयार है विशाल। बढ़िया गेंद यहां पर, बढ़िया स्ट्रोक यहां पर। 1 रन पूरा किया, दूसरे रन से पलटे और 1 रन पर संतुष्ट अपने कदम क्रीज पर खींचे। अच्छी गेंदबाजी और अच्छी फील्डिंग यहां पर। धाव संख्या झाली ठोसगर संघाची 13। विशाल अच्छी गेंदबाजी अभी तक विशाल द्वारा। अगली गेंद विशाल की, यह गेंद बढ़िया गेंद, शानदार स्ट्रोक यहां पर। फील्डर वहां पर मौजूद। हल्की सी मिस फील्डिंग, खतरा हो सकता है यहां पर। मिस फील्डिंग, एक और बार 2 रन पूरे किए बल्लेबाज ने दौड़कर। धाव संख्या झाली ठोसगर संघाची 15 धावा। तिसरं षटक प्रगतीपथावर आहे। विशाल अगली गेंद लेकर तैयार। काफी ज्यादा बाहर, ऑप्शन के बाहर वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा। दिशाहीन गेंदबाजी विशाल द्वारा। धाव संख्या झाली 16, ठोसगर संघाची धाव संख्या 16। अगली गेंद लेकर तैयार है विशाल। बढ़िया गेंद, अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी विशाल द्वारा। 3 षटकाच्या समांतर धावसंख्या झाली ती फक्त 16 धावा। ठोसगर संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा। विजयासाठी ठोसगर संघाला 26 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे चाळकेवाडी संघाने। 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल। अनिल अनिल गोलंदाजीसाठी येता येतो शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन अनिल चाळके। अनिल चाळके 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे। सेमीफाइनलचा हा अटीतटींचा सामना, कांटे का मुकाबला दोनों टीमों के बीच में। अनिल पहली गेंद लेकर तैयार और ये गेंद लेग स्टंप के बाहर गेंद, लेकिन लंबा स्ट्रोक, लेकिन गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में। 1 धाव, 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे ठोसगर संघाला विजयासाठी। अगली गेंद लेकर तैयार है अनिल। यॉर्कर लेन गेंद,
बढ़िया गेंद यहाँ पर, 1 रन डिक्लेअर झोन में. धावसंख्या झाली ती 18. ठोसेघर संघाची धावसंख्या 18. विजयासाठी धावा पाहिजेत ठोसेघर संघाला. फायनलमध्ये जाण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. अगली गेंद लेकर तैयार है गेंदबाज अनिल चाळके. शानदार यहाँ पर फटका, लेकिन केवल 1 ही रन की मिलेगा यहाँ पर. डिक्लेअर झोन में गेंद जाती हुई. धावसंख्या झाली ती 19. ठोसेघर संघाची धावसंख्या 19 धावा. अनिल चाळके अच्छे गेंदबाज है. अगली गेंद अनिल चाळके की यहाँ पर. एक और डॉट बॉल यहाँ पर साबित होता हुआ. अच्छी गेंदबाजी, अच्छा दबाव बनाया है ठोसेघर टीम के ऊपर चाळके टीम ने. आखिरी 2 गेंदें बाकी है केवल इस मैच की. अगली गेंद लेकर तैयार अनिल चाळके. बढ़िया, लेकिन लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर. वाइट बॉल का इशारा. अतिरिक्त रन का इजाफा होता हुआ यहाँ पर. धावसंख्या झाली ती 20 धावा. ठोसेघर संघाची धावसंख्या 20. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका या मॅचचं रूपडं बदलू शकतो. षटकार. जबरदस्त मॅच फिनिश केलेली आहे. एका चेंडूमध्ये षटकार मारून ठोसेघर संघाचा फलंदाज अशा रीतीने ठोसेघर संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. फायनलमध्ये धडक मारलेली आहे ठोसेघर संघाने. यानंतरचा फायनलचा सामना होईल ठोसेघर वर्सेस राजापुरी.